आज छानपैकी शेंगदाण्याचे लाडूची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। आता उपवास जवळ आलेले आहेत, आषाढी एकादशी आहे, श्रावण महिना तर येतच आहे। त्यामुळे उपवासामध्ये असं काहीतरी हेल्दी खायचं असेल ना पोटभरीचं, तर मग अशा पद्धतीने आणि छोट्या भुकेसाठी किंवा लहान मुलांना रेग्युलर पाहिजे असेल तर अशा पद्धतीने शेंगदाण्याचे लाडू तुम्ही घरच्या घरी करू शकता। ते कसे करायचे सोप्या पद्धतीने ते इथे दाखवले। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। एका भांड्यामध्ये मी इथे 300 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला छानपैकी खमंग भाजून घ्यायचे आहेत। पूर्ण रेसिपी करताना आपल्याला इथे कुठेही पाण्याचा अंशाचाही वापर करायचा नाही आहे। म्हणजे आपण जे भांडं घेऊ किंवा पुढे जसं सांगत जाईल, अगदी चमचा आपण जो शेंगदाणे ढवळण्यासाठी घेऊ त्यालासुद्धा पाणी लागता कामा नये। म्हणजे कसं होतं की आपले शेंगदाणे हे बरेच दिवस म्हणजे आपला लाडू आहे तो बरेच दिवस चांगला टिकतो, त्याच्यासाठी। म्हणून इथे पाणी लागलं ना तर त्याला अशी बुरशी धरण्याचे किंवा खराब लवकर होण्याचे चान्सेस असतात। त्याच्यामुळे पाण्याचा अर्क न लागता आपल्याला ही सगळी रेसिपी करायची आहे। आता इथे शेंगदाणे छानपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत की जेणेकरून त्याचा फक्त आपल्याला खमंग असा एक वासनी टेस्ट आली पाहिजे, पण कलर चेंज करायचा नाही आहे आपल्याला। अशा पद्धतीने आपण हे खमंग असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मस्तपैकी। आता गॅस फ्लेम बंद केलेली आहे मी आणि खमंग असे शेंगदाणे भाजून घेतलेत। आता ते एका डिशमध्ये आपण काढून घेऊया आणि ते आपण थंड करून घेऊया आधी। खमंग आपले शेंगदाण्याचं बघू शकता तुम्ही, भाजायला जास्त वेळ लागत नाही। हा लाडू करायला अजिबात जास्त वेळ लागत नाही, अगदी लगेच झटपट असा हा लाडू तयार होतो आणि इतका पौष्टिक असा हा लाडू आहे ना। त्याच्यामुळे रेसिपी आवडली ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये, आता शेंगदाणे गार झाले होते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत। एकदम बारीक पावडर आधीच करायची नाही आहे आपल्याला, थोडे जरा जाडच असे ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। हे बघा इथे मी पूर्ण एकदम बारीक केलेली नाही आहे पावडर, एकदम थोडे थोडे असे मध्ये मध्ये तुम्हाला शेंगदाणे जाडसर असे दिसतच असते आणि मी सालीसहितच आपण ते बारीक केलेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे 250 ग्रॅम गूळ। गूळ इथे मी कापून घेतलेलं आहे, म्हणजे किसून घेतला तरी चालेल किंवा सुरीने असं तुकडे तुकडे करून घेतले तरीसुद्धा चालतील। इथे मी 300 ग्रॅम शेंगदाण्याला 250 ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि परत हे सगळं मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आता हे बारीक करताना शेंगदाणे आपले परत बारीक होतात, म्हणून आपण सुरुवातीला जरासे जाडसरच ठेवले होते आणि मग आपण ते गूळ टाकून मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये मी आता हे गूळ आणि शेंगदाणे असं मिक्स केलेलं आहे मिश्रण मिक्सरमधनं छानपैकी व्यवस्थित असं आपण एकजीव करून घेतलेलं आहे। ते असं जरा मी मोकळं करून घेते। आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे ना तूप टाकणार आहोत, 2 छोटे चमचे तूप टाकणार आहोत। त्याने आपल्या लाडवाला ना छान चकाकी येते, टेस्ट पण अजून छान लागते आणि लाडू पटकन बांधायला सुद्धा मदत होते। त्याच्यामुळे अगदी 2 छोटे चमचे आपण इथे तूप टाकलेलं आहे। तूप ऑप्शनल आहे, अगदी टाकायलाच पाहिजे असं काही नाही, पण त्याच्याने एक टेस्ट पण चांगली येते, लाडूला चकाकी छान येते आणि लाडू पटापट बांधले जातात, त्याच्यासाठी म्हणून आपण हे असं केलेलं आहे। आता सगळं काही व्यवस्थित असेल ना, परत एकदा हातानेच असं मिक्स करून घेऊया आणि आपण आपले लाडू हे बांधायला सुरुवात करूया। साधी सोपी आणि पण खायला आणि इतकी टेस्टी अशी हे शेंगदाण्याचे लाडू होतात ना, आणि उपवासाला ना असा एक लाडूसुद्धा ना भरपूर अगदी आपल्याला एनर्जी देणारा असतो। त्याच्यामुळे आणि लहान मुलांना ना छोट्या भुकेसाठी काहीतरी असं बिस्किट वेफर्स वगैरे खाण्यापेक्षा ना अशा पद्धतीने लाडू वगैरे दिला ना तर पौष्टिक पण असतं आणि त्यांनाही आवडेल खूप छान पद्धतीने। तर अशा पद्धतीने आपण हे शेंगदाण्याचे लाडू आहेत ते बांधून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छानपैकी असे मस्त आपले हे शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत। जास्त एकदम काळपट भाजले ना शेंगदाणे की लाडूचा कलर पण चेंज होतो, त्यामुळे अशा पद्धतीने परफेक्ट असे आपले हे शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा। चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत हे शेंगदाण्याचे लाडू ह्या उपवासाला नक्की ट्राय करा। थँक्यू।